मला अनुभव सांगायचा आहे क्रिस्टल्सचा. ॲक्च्युली माझी मुलगी लहानपणापासून अभ्यासामध्ये खूप वीक होती. तिला खेळायला खूप आवडायचं. तर आम्हाला असं, माझ्या सासूबाई पण स्पोर्ट्स पर्सन होत्या. आम्हाला वाटायचं की तिला खेळायला आवडतं म्हणून ती अभ्यास करत नाही. आणि माझे मिस्टरसुद्धा गुजरातला असतात, मी सुद्धा बँकेत असल्यामुळे एकदम शेड्यूल पॅक असायचं. 8th स्टँडर्डपर्यंत जेव्हा ती आली तेव्हा असं झालं की लिटरली फेल व्हायची वेळ यायला लागली. तेव्हा सुद्धा आम्ही तिलाच ओरडायचो की तू अभ्यास नाही करत आहेस. मग जेव्हा कोविडमध्ये मी घरी होती, वर्क फ्रॉम होम होतं, तेव्हा मला कळलं की ती अभ्यास करायला खूप ट्राय करते, पण तिला काहीतरी डिफिकल्टीज येत आहेत. मग तेव्हा आम्ही हेल्प घेतली. तेव्हा कळलं की तिला डिस्लेक्सिया आहे, तिला नंबर्स उलटे दिसतात, तिचं रीडिंग पॅटर्न सुद्धा खूप डिले आहे. म्हणजे तिचं रीडिंग 4th स्टँडर्ड, ती 9th स्टँडर्डमध्ये असताना 4th स्टँडर्डच्या मुलांसारखं ती रीड करते. मग आम्ही सगळं चेक केलं, मग सर्टिफिकेशन केलं तिचं. तिला सर्टिफिकेट पण मिळालं. मग मी बँकेतून 2 वर्षाचा ब्रेक घेतला आणि तेव्हा त्या वेळेमध्ये मी तिच्यावरती काम करायला असं मी सर्च करत होती. तेव्हा मॅडम मला फेसबुकवरती दिसल्या आणि तेव्हा मॅडम सांगत होत्या की क्रिस्टल्स मुलांना खूप हेल्प करतात म्हणून. मग क्रिस्टलचा कोर्स केला ती 9th असताना. आणि ती 10th च्या सुरुवातीपासून मी क्रिस्टल्स पूर्ण, म्हणजे सगळे क्रिस्टल्स जे पण मॅडमने सांगितलेले, क्लिअर क्रिस्टल, 7 चक्राचा चार्ट, पुन्हा क्लिअर क्रिस्टलच्या सगळ्या पेन्सिल्स, आणि आपण जे हिलिंगचा जो चार्ट लावतो तो तिचं कंटिन्युअस लावत होती. त्यानंतर तिच्यामध्ये इतका ट्रिमेंडस फरक जाणवला आम्हाला. तिने लिटरली 10th स्टँडर्डला तिला म्हणजे त्या जर डिस्लेक्सिया असेल तर रायटर पण मिळतो, पण आणि एक्स्ट्रा टाइम पण मिळतो. तर तिने सांगितलं की मला नको आहे रायटर, मला फक्त रीडर दे, कारण तिला रीडिंगचा स्पीड कमी होता, मग पेपर कम्प्लीट नव्हता होत. तर तिने रीडर घेतला आणि तिचे पेपर्स एवढे छान गेले, इतकं कॉन्फिडन्सली. आणि शेवटी मी रेकी पण, ती 10th स्टँडर्डचे 3 महिने राहिलेले तेव्हा मी रेकी पण शिकायला सुरुवात केलेली. तर ती म्हणजे 1 महिन्याची आजकाल एक्झाम असते, तर ते 1 महिना पण टेन्शन असतं की बाबा मुलं आजारी नको पडायला. मी नेहमी रोज तिला पॅक करायची की बाबा कुठलं बाहेरचं नको यायला, आजारी नको पडायला. आणि रेकी पण रोज नेहमी एक्झामला जाताना एक्झामचे पूर्ण दिवस मी तिला रेकी देत होती. तिला बिलीव्ह नाही करणार, म्हणजे आम्ही 10thचा तिचा रिझल्ट बघितला ना, आम्ही 10 जणांना दाखवला की हे हिचेच मार्क्स आहेत का. ती 90% पास झाली. आमच्यासाठी म्हणजे लिटरली मला आत्ता पण शिवर होत आहे की आम्हाला बिलीव्हच नव्हतं होत. तिला 90.4%. आणि आत्तापर्यंत नेहमी शाळेमध्ये म्हणजे टीचर्स लोक पण हे नाही करायचे ना की डब्बू असं. आणि यावर्षी तिचं शाळेच्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये नाव होतं. खूपच सुंदर अनुभव होता आमचा.